आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष देवीच्या नैवेद्यासाठी किंवा उपवासाला देखील तुम्ही हे खाऊ शकता। म्हणजे बरेच जण उपवासाला मिठाचे पदार्थ खात नाही, तर अशा वेळी तुम्ही मस्त हा पोटभरीचा साबुदाणा फ्रूट कस्टर्ड नक्कीच बनवून खाऊ शकता। त्याच्यासाठी काय करायचं, कढई घ्यायची, कढई गरम झाल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि नंतर अर्धा लिटर इतकं मी दूध घेतलेलं आहे। दूध चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे दुधाला एक उकळ आली त्याच्यानंतरच आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा। इथे मी साबुदाणा साधारण 4 तास भिजवून घेतलेला आहे। पण तुमच्याकडे भिजलेला साबुदाणा नसेल तर तुम्ही इथे वरई वापरू शकता किंवा एकदम छोटा साबुदाणा भेटतो तो देखील इथे डायरेक्ट वापरू शकता तुम्ही। त्याच्यानंतर अगदी मंद आचेवर साबुदाणा चांगला शिजू द्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार साखर घालायची। माझ्याकडनं साखर घालताना क्लिप सूट झालेली नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालून घेऊ शकता। त्याच्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचा, आवडीनुसार ड्रायफ्रूट चांगले तळून घ्यायचे आणि मस्त आपण तयार केलेली आहे ना साबुदाण्याची खीर याच्यावरती घालून घ्यायचा, म्हणजे चवीला खूप छान लागतो। त्याच्यानंतर पूर्ण गार करून घ्यायचा आणि आवडीनुसार इथे तुम्ही फळं वापरू शकता। इथे मी केळी, सफरचंद आणि डाळिंब वापरलेला आहे। तुम्हाला जी कुठली फळं खायला आवडतं ते तुम्ही इथं वापरू शकता। फक्त आंबट जास्त म्हणजे ऑरेंज वगैरे वापरायची नाही। त्याच्यानंतर वरनं आपण गार्निशिंगसाठी डाळिंब घालून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून मस्त असा थंडगार साबुदाणा कस्टर्ड एन्जॉय करायचा।